मग जर तसं असेल तर मी सुद्धा अंतराताईंबरोबर दिल्लीला जाणार. अभि, काय झालंय? किती त्रास करून घेत आहे स्वतःला? खूप कन्फ्यूज झालोय लीला. खूप सफोकेट झालोय. कळत नाही काय करू. त्रास होतोय खूप. अभि, मला कळतंय तुमचं काय होतंय ते. एकीकडे तुमचं पहिलं प्रेम अंतराताई, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, आणि दुसरीकडे तुमचं माझ्यावरही खूप प्रेम आहे. कर्तव्य आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टीत तुमची खूप ओढाताण होते ना. अभि, तुम्ही तुमचं कर्तव्य चूज केलं म्हणून आपलं प्रेम काही कमी होणार नाही. आपलं प्रेम इतकं कमकुवत आहे का? आठवा ना, आपण एकमेकांच्या प्रेमाने, साथीने कितीतरी संकटांवर मात केली. मग आपला एकमेकांवरचा विश्वास, आपलं एकमेकांवरचं प्रेम तेव्हाही कमी झालं नाही आणि आत्ताही होणार नाही. अभि, तुम्ही बिनधास्तपणे अंतराताईंबद्दलची, अंतराताईंबाबतीतची तुमची जबाबदारी पार पाडा. हे आहे तुमच्या बरोबर. आणि विसरलात का तुम्ही? अहो, वाय फिअर व्हेन लीला इज हिअर? बोल विश्वा. सॉरी सर, मला आत्ता तुम्हाला फोन करायचा नव्हता सर, पण काय झालं विश्वा? नाही, मला माहिती आहे सर तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. घरी तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. विश्वा, सर, आपली ऑफिसमधली बरीच कामं पेंडिंग आहेत सर. गेले काही दिवस आपल्या मीटिंग सतत पोस्टपोन होत आहेत आणि तुम्ही आल्याशिवाय इथे काहीच होऊ शकत नाही सर. आय नो. मला थोडा वेळ दे. एव्हरीथिंग विल बी फाईन, डोंट वरी. येस सर. सर, आणि माझी काही मदत लागली तर मला नक्की सांगा, मी आहे. थँक्स. तू ना आता सगळीकडे नीट लक्ष ठेव आणि कोणी आलं की मला लगेच सांग. हा? ओके, वहिनी वहिनी. हा, पण कोणी आलं तर मी तुम्हाला कसं सांगू? असं असं करू? सारखे सारखे तेच प्रश्न का पडतात तुला? हा, किती साधा प्रश्न आहे हा, दरवेळेला हाच प्रश्न विचारतोस. आता मला पडतात वहिनी प्रश्न. करू नकोस कू वगैरे, सगळ्यांना ऐकू येईल. हा, ओके.
एवढ्या जोरात ओरडणार होतीस तू? सॉरी सॉरी, मी घाबरले वहिनी, मला वाटलं कोणीतरी. चल झालंय काम, आता आपण जाऊया. झालं वहिनी, हा. पण हा प्लॅन आपल्यावरच उलटणार नाही ना? किती निगेटिव्ह विचार करतेस तू सर. खरंच तुमचा प्लॅन आहे ना, नेहमीच फसतो म्हणून सॉरी. त्या चिठ्ठीवर मी काही लिहिलं नाहीये की फ्रॉम सरू लक्ष्मी, की लोकांना कळेल की आपण केलंय. मग नाही लिहिलंय, नाही करणार. हा वहिनी, तुमच्या मेहंदीची पूजा करायला मी करत. चल आता. ग्रेट. हा चला चला. दोघे अंतरा त्यांच्या रूमवर काहीतरी गडबड आहे. सगळं तर जागच्या जागी आहे. नाही पण असं होणार नाही, यांनी काहीतरी नक्कीच केलंय. Oops. जय लता त्यांची का? प्रिय अंतराई, लीलाने तुम्हाला फसवलंय. तिने हे घर तिचंच आहे अशी ओळख तुम्हाला करून दिली आहे खरी, पण हे घर तुमचं आहे. तुमचे एजंटशी लग्न झालंय. लीलाने मुद्दाम तुमच्यापासून हे सगळं लपवून ठेवलंय, कारण तिला तुम्ही या घरात नको आहात. या घरातल्या तुमच्या वेलविशर. बरं झालं ही चिठ्ठी अंतरा त्यांच्या हाती लागली नाही. त्यांना पुन्हा अटॅक आला असता. मला लक्ष्मी आणि सरस्वतीवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. काय बोलतोयस तू अभिराम? मला तुमचा निर्णय अजिबात पटलेला नाहीये. तू बोल माझ्या बरोबर. तू काहीतरी बोल, पण बोल प्लीज. आजी, बसा. सावकाश. आजी, कुठल्या विचारात होतात? पडला असतात ना? मन शांत नाहीये बाळा. सतत विचार विचार विचार. काळजी संपत नाहीये. यासाठी माझ्याकडे एक चांगला उपाय आहे. मी मंदिरात चालले. येता माझ्यासोबत? आजी, तिथे गेलं ना की सगळ्या चिंता काळजी मिटते. मन शांत होतं. नाही ना मिटवत आहे तो काळजी.
नाही शांत करत आहे तो पण लढण्याचं बळ देतो ना, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो ना. आजी, जेव्हा आपली काळजी कमी होत नसेल, ती मिटत नसेल ना, तर समजून घ्यावं की आपण नेमकं चुकीच्या गोष्टीची काळजी करतोय. हे हे मला कोणीतरी सांगितलं होतं. कोणी ते नाही आठवत आहे. हे वाक्य तर मीच म्हणाले होते. चल आपण जाऊया मंदिरात. मी येते. चला. जे बरं झालं भेटलात. आता मी तुमच्याकडेच येत होते. काका चला. अहो आजी, त्या काही न खाता पिता तशाच गेल्यात मंदिरात. का पण? तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही आहात ना, म्हणून खूप अस्वस्थ आहेत त्या. माहिती मी किती आग्रह केला त्यांना, म्हणाले काहीतरी खा, काहीच ऐकायला तयार नव्हत्या. साधं दूधही प्यायला नाही, तशाच निघून गेल्या. इजे, तुमचं आजींवर केवढं प्रेम आहे. नेहमी तुम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकता. आता आजीने अंतराताईंबद्दल जो काही निर्णय घेतला ना, तो तुमच्या भल्याचा विचार करूनच घेतला होता. कदाचित त्यांचा मार्ग चुकला असेल, पण त्यांचा हेतू काही वाईट नव्हता. तरी तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही आहात. एजे, मला वाटतं तुम्ही असं वागायला नको होतं. पटतंय मला तुझं म्हणणं, पण जे काय असं तू तरी तिला थांबायला होता. मी खूप प्रयत्न केला याचे, पण ते काही ऐकूनच घेत नव्हत्या. कशाच गेल्या. आता काय करूया? मी आत्ताच्या आता मंदिरात जातो आणि आईला घेऊन येतो. काळजी नको करू. हो. आई, आय एम सॉरी. मी स्वतःवरचा राग उगाच तुझ्यावर काढलाय. माहित नाही काय होतं माझ्या बरोबर होतं, पण आय एम सॉरी. पण याचा अर्थ हा नाही आहे. काही झालं तरी असं चिडून न खाता पिता घराबाहेर पडणे बरोबर नाही आई. मी मंदिरात गेले होते बाळा. तुझा अबोला मला सहन होत नव्हता. मला अस्वस्थ वाटत होतं, म्हणून पण मी बोललो असतो ना तुझ्याशी आई. बरं झालं ना. पण काळजीपोटी का होईना तू माझ्यासोबत बोलायला लागलास, हेच खूप आहे. आई, मी तुझ्याशी बोलणारच होतो. थोडा वेळ द्यायला होता ना मला. आई, पण तू मला एक प्रॉमिस कर. यापुढे असं चिडून किंवा न खाता पिता दिवसभर राहणार नाहीस अशी. तुला कोणी सांगितलं मी न खाता पिता मंदिरात गेले? सॉरी एजे. आजी, सॉरी. पण माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता. मला कळतच नव्हतं दुसरं काय करायचं. एजे, तुम्ही आजींशी बोलतच नव्हता. आजींना किती वाईट वाटत होतं. आणि ज्या माणसांचे एकमेकांवर प्रेम असतं ना,
त्यांनी असं एकमेकांवर फार काळ चिडून नसतं राहायचं, म्हणून केलं मी. पण तुम्हाला माहितीये का, ह्या सगळ्यात अंतराताईंनी माझी खूप मदत केली. नाही नाही, असं काही नाहीये. खरं तर ही सगळी आयडिया लीलाचीच आहे. तुम्ही दोघं एकमेकांशी बोलत नव्हतात ना, त्यामुळे अस्वस्थ होती ती. आजी, तुम्हाला खरंच खूप छान सून मिळाली आहे. तुमच्या या हसऱ्या कुटुंबाला माझी नजर नको लागायला. चला आपण आज जाऊया का? मी छान सरबत करते, या. हॅलो लताताई बोला. अहो ऍक्च्युली ना आज सकाळी मी जेव्हा अंतराला भेटायला आले ना, तेव्हा माझी पर्स ना अंतराच्या रूम मध्येच राहिली आहे. हो, नाही बघितली मी पर्स, पण लता ते त्या गोंधळात ना तुम्हाला मी काही फोनच नाही केला. पण काळजी करू नका, पर्स ठेवली मी अंतरा त्यांच्या खोलीत. अहो ती पर्स अंतराच्या हाती लागता कामा नाही. त्यात ना एक डायरी आहे, त्यात सरोजिनी मॅडमनी मला अंतराच्या नावाने एक चेक दिलाय. काय? जर तो चेक तिने पाहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. परत बरं ठीक आहे मी बघते. अंतराताई, बोल लीला. अंतराताई, लताताईंचं राहिलंय ना, त्यांनी फोन केला होता मला. हो अगं, मी आत्ताच बघितलं. उद्या मी देऊन येते. उद्या कशाला? म्हणजे त्यांचा फोन आला होता मला, त्यांनी पाठवलंय कोणाला तरी बॅग घ्यायला. मी देऊन येते. लीला, मी देते ना जाऊन, राहू दे. अंतराताई, तुम्ही दमला असाल, सकाळपासून बाहेर पण होतात, आराम करा, मी देते ना. आले. बरं. वाटलं होतं एकदा का आपल्या अंतराई आपल्या घरात आल्या की ते लीला पुराण कायमचं बंद होईल. पण कसलं काय, एजे आणि आजी अजूनही त्या लीलाच्याच प्रेमात आहेत आणि तिच्या पायी अंतराईंना घरापासून दूर करायला निघालेत. दुर्गा, तू काळजी करू नकोस. आजी लीलापासून लांब होण्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅनिंग आहे. काय प्लॅन? कसलं प्लॅनिंग चाललंय तुझ्या?